पहिली गोष्ट, आमचा एक दस्तऐवज हरवला आहे, तुझ्या घरात शोधायचा. द्या ते इकडे. सगळं संपलं. आता या संकटातून आपल्याला फक्त स्वामीच बाहेर काढू शकतात. माझ्या घरात काय करायचं, कसं वागायचं ते मी ठरवणार. मग स्वामी असो नाहीतर आणखी कोणी. चला हो, जिथे आपला मानपण नाही तिथे आपल्याला थांबायलाच नको. स्वामी, मला माफ करा. माझे डोळे अहंकाराने मिटले होते. जमीन गेली, घर गेलं, बियाणंही फसलं. माझी चूक झाली स्वामी. स्वामी, तुम्ही आम्हाला नाही वाचवलं तर आम्ही भुकेनं मरू. आमचा हा शाप दूर करा स्वामी. काय रे, तुला कळलंच नाही ना की तू बियाणं बदललंस तरी हारीचं पीक इतकं भरभरून कसं आलं ते. आम्ही ती थैली बदलू दिलीच नव्हते. अरे स्वतःची रेग मोठी करायची असते, इतरांची लहान नाही. अरे तुम्हीच म्हणत होतात ना की हा प्रश्न तुमच्या कुटुंबाचा आहे आणि आम्ही मध्ये पडायला नको म्हणून. ही आमच्या घरातली गोष्ट आहे. कृपया तुम्ही लक्ष देऊ नका. अरे नाती पाण्याप्रमाणे असतात. पाण्यात काठी मारली म्हणून पाणी वेगळं होत नाही. आता असाच मनाचा मोठेपणा दाखव आणि हरीकडे जा. स्वामी, मला माफ करा. माझी चूक झाली. आता कुठल्या तोंडाने जाऊ माझ्या भावाकडे. चल. स्वामी, हे आमचंच घर. तुम्ही म्हणाला होतात हरीच्या घरी जाऊया. अरे मग हे कुणाचं घर आहे? हरी, स्वामी, स्वामी, मनात असून सुद्धा मी हरीला कधी पाठिंबा नाही देऊ शकले.
आणि तुमच्यावर सुद्धा अविश्वास दाखवला. मला माफ करा स्वामी. अरे बाळा, मला माफ कर. तुझ्या नवीन संकल्पना मला समजल्याच नाही. मी माझ्या जुन्याच कल्पनांमध्ये अडून बसलो होतो, माझ्या अहंकारात अडकून बसलो होतो. स्वामींना घराबाहेर काढायचं पाप झालंय माझ्या हातून. स्वामी, मोठी चूक झाली. श्रावणी, हरी, माझ्या अहंकाराने तुम्हाला दुखावलं, पण स्वामींनी माझे डोळे उघडले. फार त्रास दिलाय मी तुम्हाला, मला माफ करा. दादा, बाबा, तुम्ही दोघेही माझी माफी नका मागू. अहो, तुम्ही दोघेही मोठे आहात माझ्यापेक्षा. या, अहो आपलंच घर आहे. अरे, आम्ही तुला म्हणालो होतो ना की तुझ्या हक्काच्या घरी आम्ही येऊ म्हणून. आम्ही बुद्धिस्थानी आहोत. बुद्धीचा योग्य तो वापर करा, नव्याची कास धरा. जगात बदल हाच शाश्वत आहे. म्हणून प्रत्येकालाच पारंपरिक व्यवसाय आणि रीती यामध्ये योग्य तो बदल करून स्वतःचा विकास करण्याचा अधिकार आहे. अरे, स्वप्न परंपरेचे मोहताज नसतात आणि नवीन मार्ग निवडणं म्हणजे काही वेगळं होणार नाही. न्यायार्जित धनाने स्वतःचं हित साधा आणि इतरांचंही. सुखी प्रपंचाचं हेच गमक आहे. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कपिलाताई, अहो हा असोला नारळ मी कधीचा काढून ठेवलाय. हा सोलून द्या बरं. आज नारळी पौर्णिमा आहे ना, स्वामींच्या पूजेसाठी लागणार. माई, काय झालं? अशा शांत का आहात? काही नाही काय ते. आज नारळी पौर्णिमा आहे ना. मी जेव्हा माहेरी होते ना, तेव्हा समुद्राला नारळ वाहायचे. पण आज मी इतकी लांब आहे की हे सगळं काहीच करता येणार नाहीये. पण आठवणी येत ना, आठवण येते हो त्या समुद्राची, लाटांची, त्या क्षणांची. मी कधीच हा नियम चुकवला नाही, पण आज हा नियम माझा चुकणार आहे. माई, तुम्ही समुद्राच्या अगदी जवळ आहात. अक्कलकोटात कुठून आलाय समुद्र? दाखवा बघू मला. हा काय? स्वामी म्हणजे मायेचा आणि कृपेचा अथांग समुद्रच नाही का? अहो, आज नारळी पौर्णिमेच्या शुभ दिवशी आपल्याला त्यांचा सहवास लाभतो, हे आपलं भाग्यच नाही का? गे, एका गंगाळात पाणी घेऊन ये. हो स्वामी. स्वामी, मी पाद्यपूजा करते. तुम्ही गंगाळ्यात पाय ठेवता ना? हे तुझ्या करताय. शिव शंकर शंभो. स्वामी, अहो यात तर समुद्रासारख्या लाटा उसळतायत. तुला समुद्राला नारळ अर्पण करायचा होता ना,
मग तुझ्या करता मी समुद्र इथे आणलाय. उचल तो नारळ आणि कर अर्पण. हो स्वामी. स्वामी, तुमच्या भक्ताची अगदी छोटीशी इच्छा सुद्धा तुम्ही पूर्ण करता. खरंच तुम्ही कृपावंत आहात. आम्ही आमच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतोच. आम्ही तुमच्या प्रेमाला बांधिलोत, तर तुम्ही आम्हाला प्रत्येक नात्यात बांधतात ना. कधी वडील, कधी माऊली, तर कधी बंधू म्हणून राखी बांधतात. मग आमची जबाबदारी फक्त तुमच्याच रक्षणाची नाही, तर तुमच्या इच्छांच्या रक्षणाची सुद्धा आहे. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. तारणहार सगुण साकार सदा हा केसी धावून येई. अपरंपार असा आधार भयाच्या पार मनाला नेई. ध्वजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.